महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची तयारी आझाद मैदानात जोरदार सुरू आहे। अशातच भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये। एकीकडे शिंदेंची सेना गृहमंत्री पदावर अद्यापही अडून आहे, तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत भाजप गृहमंत्री पदावरचा दावा सोडायला तयार नाहीये। आता मंत्रिमंडळात कलंकित चेहरे नकोत अशी भूमिकाही भाजपनं घेतलीये। त्यामुळे आमच्या मंत्र्यांची नावही भाजपच ठरवणार का असा संतप्त सवाल शिंदे गटातनं उपस्थित होतोय। मंत्रिमंडळात कलंकित चेहरे नकोत अशी भूमिका भाजपनं घेतलीये, त्यामुळे राष्ट्रवादी समोरही मोठा पेच आहे। एक लक्षात घ्या, कोणी अडून कुठच्या गोष्टीवर बसलेलं नाहीये। ज्यांना पुऱ्या विश्वाने म्हणजे फक्त देशानेच नाही पुऱ्या विश्वाने त्यांचे लीडरशिप मानली आहे असे देशाचे पंतप्रधान आमचे मोदी साहेब आहेत, त्याच्यानंतर शाह साहेब आहेत, आणि हे सगळे जेव्हा निर्णय घेत असतील त्याच्यावर कशाला अडून बसायचं आहे। शेवटी हे महायुती हे कुटुंब आहे, महायुती हे कुटुंब आहे। एक ताटातलं वाटीतलं ताटात असेल, पण आम्ही सगळं ते आमचं ताट एकच आहे म्हणजे मिळेल। त्याच्यामुळे आज आपण असा फरक का करताय की अजितदादांना काय मिळणार आहे, शिंदे साहेबांना काय मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना काय मिळणार आहे। महायुतीचं नेतृत्व एक आहे, महायुतीचा उद्देश एक आहे हिंदुत्वाविषयी। महायुतीबरोबर काम करणारे आम्ही सगळे एकत्रित आहोत। हे काही दुसऱ्यांसारखं आहे का त्या विरोधकांसारखं? थोडी मतं कमी पडली, लोकसभेला निर्णय चांगला झाला, आम्ही सगळे एकत्रित शांती भुवन चालायला लागले। थोडा निर्णय वाईट झाला, ताबडतोब सांगितलं आपण महाविकास आघाडीमधून आम्ही निघालो पाहिजे म्हणून। असं आहे का? या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, यापूर्वी आपण पाहिलं की जवळपास 118 पेक्षा जास्त उमेदवारांवरती गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या स्वरूपाचे, आणि अशातच कलंकित चेहरे नकोत ही अर्थातच केंद्रातनं आलेली रणनीती असणार आहे। कशा पद्धतीनं भाजपची ही रणनीती आणि हे दोघे जण म्हणजे शिंदे गट किंवा अजित पवार गट कसं उत्तर देणार? प्रज्ञा, मला आवाज ऐकू आलेला नाही प्रश्नाचा, पण तरीही जर माझा आवाज ऐकू येत असेल तर साधारणपणे हा प्रश्न फक्त आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोरच असणार नाही, तर भारतीय जनता पार्टीनं सत्तेवरती पूर्णपणे मान टाकायला सुरुवात केली आहे असं आपण निश्चितपणे म्हणतो। कारण काल असं लक्षात येत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे या सगळ्यांना जे तुम्ही संभावित मंत्री असतील त्यांच्याबद्दलची त्यांचं वैयक्तिक चारित्र्य काय आहे, त्यांनी काय कामं केलेली आहेत, आणि ते जेव्हा मंत्री होते तेव्हा त्यांच्यावरती काही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते का, अशा संदर्भात ते अहवाल हे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने स्वतःकडे मागून घेतलेले आहेत। आणि ते आल्यानंतरच त्याचं पूर्ण अवलोकन केल्यानंतरच भारतीय जनता पार्टी या मंडळींना आपल्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घ्यायचं की नाही असं ठरवू शकते। जसं आज लोकसत्तानं बातमी छापलेली आहे त्याप्रमाणे तानाजी सावंत असतील किंवा आणखीन 2-3 अशी नावं आहेत, त्यात दीपक केसरकर यांचंही नाव दिसतं आहे की या मंडळींना कोणत्याही परिस्थितीमध्ये संभावित सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथविधी द्यायचा नको अशी भावना केंद्रीय नेतृत्वानं श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कळवली आहे असं म्हणतात। आणि तोच निरोप घेऊन गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले होते, आणि तिथून पहिल्यांदा हा मुद्दा स्पष्ट झाला की फक्त एकनाथ शिंदे यांना किती मंत्रिपद द्यावीत, ते उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी व्हावेत का, याही पुढे आता भारतीय जनता पार्टीनं आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे। कोण मंत्री असावं हे सुद्धा भाजप ठरवणार आहे, आणि हा निकष फक्त एकनाथ शिंदे यांनाच लावला जाणार नाही, तो राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा लावला जाईल। आणि म्हणूनच अधूनमधून ज्या बातम्या आल्या की तरुण मंत्रिमंडळ असेल, अनुभवी मंत्रिमंडळ आणि तरुण मंत्रिमंडळ असाच बॅलन्स साधला जाईल, पण स्वच्छ चारित्र्याचं मंत्रिमंडळ असेल, या सगळ्याचा विचार करता गट नेता निवडी संदर्भामध्ये सुद्धा हा एक सूचक इशारा मानला जातो आहे। आणि त्या दृष्टीनं पाहता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अशी भावना असू शकते की आमच्या मंत्र्यांचं नाव सुद्धा तुम्हीच ठरवणार का, पण हे पहिल्यांदा घडलेलं नाही, यापूर्वी सुद्धा झालेलं आहे। जेव्हा लोकसभेचा उमेदवार ठरवण्याची वेळ आली तेव्हा भाजपनं हस्तक्षेप केला होता, आणि आता फार मोठा हस्तक्षेप आहे, कारण स्वच्छ प्रतिमेचं सरकार हे द्यावं अशी यामागे भावना दिसते। कारण गेल्या 2.5 वर्षाच्या कारभाराबद्दल भाजप अंतर्गत सुद्धा बरेच प्रश्न आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।